लोकमतचे वरिष्ठ संपादक श्रीमंत माने सर आपल्यासोबत आहे. सर, ऑपरेशन टायगर सुरू आहे आणि जे खासदार फुटून गेले ते म्हणतात की भेटत नव्हते, उद्धव ठाकरे फील्डवर राहत नव्हते. मग शरद पवार आणि TMCचे खासदार मग सुटले, ममता बॅनर्जी तर फील्डवर राहत होत्या, असा प्रश्नही उपस्थित होतोय. नाही, अशा पद्धतीनं ज्यावेळेला फोडाफोडी केली जाते त्यावेळेला काहीतरी सबबी दिल्या जातात, काहीतरी कारणं समोर केली जातात. असं आहे की म्हणजे उद्धव ठाकरे फील्डवर राहत नाहीत याचा अर्थ म्हणजे हे इतकं विचित्र आहे, कारण उद्धव ठाकरे यांच्या मतदारसंघात फिरायचं काय कारण आहे? यांनीच यांच्या मतदारसंघात फिरायचं आहे ना, कारण हे नेते आहेत, हे काही नगरसेवक किंवा कार्यकर्ते नाही आहेत. यांनी म्हणजे यांनीच नेतृत्व करायचं आहे आणि अशी काहीतरी फालतू कारणं दिली जातात. हे आणि तुम्ही शरद पवारांचा पक्ष किंवा ममता बॅनर्जीच्या पक्षाचा उल्लेख केला, हे एक राष्ट्रीय स्तरावरचं अशा स्वरूपाचं एक मोठी व्यूहरचना आहे की हे सगळे छोटे पक्ष संपवायचे आणि लोक विकले जायला तयार आहेत असं म्हटल्यानंतर ते विकत घ्यायचे आणि मग ते तृणमूल काँग्रेस संपवायचा. शिवसेना एकदा फोडली, त्याला लोकांनी मतदारांनी प्रतिसाद दिला, उलटा प्रतिसाद दिला, त्यांचे 9 खासदार निवडून दिले आणि आता पुन्हा ते पण फोडायचे. हे विचित्र आहे. हे या पद्धतीनं लोकशाहीचा बळी घेणे आहे. विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपनं आणि शिंदे सेनेनंही नेत्यांनी प्रचार केला तेव्हा उद्धव ठाकरे यांची शिवसेना संपली आहे असं ते म्हणायचे. मग संपलेल्या शिवसेनेचे 6 खासदारांची गरज का पडली असाही प्रश्न उपस्थित होतो. नाही, हे नेहमीचं आहे, कारण आत्ता तुम्ही तृणमूलच्या वेळेला पण पाहिलं असेल की तृणमूलच्या वेळेला अभिषेक बॅनर्जींच्या विरोधात सगळेजण बोलायला लागलेले होते. या स्क्रिप्ट कुणीतरी लिहून देतं. असंच पद्धतीनं संजय राऊतांच्या विरोधात, आदित्य ठाकरेंच्या विरोधात, मिलिंद नार्वेकरांच्या विरोधात असंच बोललं जात होतं आणि मग ही स्क्रिप्ट कुणीतरी लिहितं आणि मग ते अगदी असं घोकमपट्टी केल्यासारखी ती स्क्रिप्ट वाचून दाखवली जाते आणि हे कुणीतरी बाहेरून ऑपरेट करतं हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. कारण उद्धव ठाकरेंच्यावरती टीका करणे, आदित्य ठाकरेंना पुन्हा राहुल गांधीसारखं पप्पू ठरवण्याचा प्रयत्न होणे, हे सगळं एक टेम्पलेट आहे आणि तीच टेम्पलेट दरवेळेला वापरली जाते. सर, हे सगळे 6 खासदार गेले, त्यांनी विधानसभा निवडणुकीत शिंदेंना गद्दार म्हटलं होतं सगळ्यांनी प्रचार करताना. आत्तापर्यंत गद्दार म्हणजे आता ज्यांना गद्दार म्हणत होते त्यांच्यासोबत 6 खासदार गेले. नाही, या 6 खासदारांच्याबद्दल लोकांच्या मनामध्ये प्रचंड संताप आहे. म्हणजे उदाहरणार्थ तुम्ही जर आज सकाळी राष्ट्रमाता जिजाऊंच्या स्मृतिदिनानिमित्त ओमराजे निंबाळकरांनी ट्विटरवर टाकलेला व्हिडिओ आणि जे काही आदरांजली अर्पण केली होती त्याच्यावरती जर तुम्ही त्याच्यावरच्या प्रतिक्रिया जर पाहिल्या तर लोक अक्षरशः शिव्या देत आहेत आणि ओमराजेंच्याकडून ही अपेक्षा नव्हती. अशा पद्धतीच्या त्या सगळ्या प्रतिक्रिया आहेत. अशाच प्रतिक्रिया संजय देशमुखांबद्दल आहेत, अशाच प्रतिक्रिया आष्टीकरांच्याबद्दल आहेत, अशाच जाधवांच्याबद्दल आहेत. हे जे गेलेत किंवा संजय दिना पाटलांच्याबद्दल आणि विशेषतः संजय दिना पाटील आधी राष्ट्रवादीमध्ये होते, ते शिवसेनेत आले, तिथून खासदार झाले आणि हे लोखंडे जे आहेत शिर्डीचे खासदार वाकचौरे, तर हे सगळे आणि विशेष म्हणजे हे सगळेजण शिंदेसेनेच्या विरोधात खासदारकीला निवडून आलेले आहेत ना. म्हणजे संजय देशमुख हे राजश्री पाटलांच्या विरोधात निवडून आलेले आहेत, नागेश पाटील आष्टीकरांच्या विरोधात पण शिंदेसेनेचेच कॅन्डिडेट होते, संजय दिना पाटलांच्या विरोधात असं होतं. तर हे म्हणजे माझं म्हणण्याचा उद्देश असा आहे की हे तुम्ही विकले गेलेत आणि मग ते लपवण्यासाठी मग काहीतरी कारणं देणं, काहीतरी सबबी शोधणं, हे वाईट आहे याच्यातलं. सर, या सगळ्या याच्यात म्हणजे आता जवळपास लोकसभा निवडणुकीला 2.5 वर्ष होत आले, 2 वर्ष झाले, एकही रुपया यांना डेव्हलपमेंटसाठी निधी मिळालेला नाही आणि पुन्हा 3 वर्षानं निवडणुकीच्या रिंगणात उतरायचं आहे. जर मतदारसंघात विकासाचे कामच झाले नाही तर मग लोकांकडे कुठल्या तोंडाने जायचं हाही प्रश्न उपस्थित होता. अनेक खासदारांनी केला की मग आम्ही विकास कामच नाही केलं तर मतं कसे मागायचे लोकांना. हे बघा, त्या जिल्ह्यांमधले जे केंद्राचे प्रकल्प आहेत त्याचा निधी येतच राहतो. यांचा खासदार निधी जो आहे MP लॅड ज्याला म्हणतो आपण, तो पैसा येतच राहतो. ते कायद्यानं जे मिळतं ते कुणी रोखत नाही आहे. हे पुन्हा पुन्हा लोकांना समजून सांगण्याची गरज आहे की हे सगळं आपल्या गद्दारीच्या विरोधात लोकांनी प्रतिक्रिया देऊ नयेत. त्याचं म्हणजे एक प्रकारे म्हणजे लटकं समर्थन करण्यासाठी म्हणून ही अशी कारणं उपस्थित केली जातात. अनेक लोक आहेत, म्हणजे भाजपचे 240च खासदार आहेत, NDAचे 300च्या आतमधले खासदार आहेत, त्यांना कसं बसं मेजॉरिटी मिळाले आहेत. याचा अर्थ तेवढ्याच संख्येतले खासदार देशातले विरोधी पक्षांचे पण आहेत.
हे विकासाचा मुद्दा हा तर अत्यंत फसवा आहे. झालं आहे काय की अख्खं राजकारण इतकं पैशाचं झालेलं आहे की पैसा वापरा, पैसा टाका, निवडून या आणि पुन्हा पैसे कमवा. आणि मग झालं आहे काय की हे वैयक्तिक जी तुमची लालसा आहे, ही जी पैशाची जी हाव आहे, भूक आहे, ती भागवण्यासाठी मग तुम्ही सामान्य माणसाच्या विकासाच्या वगैरे गप्पा हाणायच्या. केंद्राच्या आत्ता म्हणजे यवतमाळसारख्या मतदारसंघामध्ये, यवतमाळ लोकसभा मतदारसंघामध्ये रेल्वेची इतकी मोठी कामं सुरू आहेत, केंद्राच्या वेगवेगळ्या योजना येत आहेत. पैसा म्हणजे असं कुठली गोष्ट आहे की तुमचा असं जर कोणी म्हटलं की मी माझ्या मतदारसंघामध्ये असा 10,000 कोटीचा किंवा 10,000 लोकांना रोजगार देणारा एक मोठा प्रोजेक्ट आणला होता, पण मी विरोधी पक्षात असल्यामुळं माझा तो मंजूर झाला नाही आणि म्हणून मी सत्ताधारी पक्षात जातो, समजू शकतो. विकास नुसता विकास म्हणून चालणार नाही ना, तुम्हाला स्पेसिफिक सांगावं लागेल ना की ह्या अमक्या प्रकल्पासाठी, अमक्या गोष्टीसाठी हा विकासाचा मुद्दा आहे आणि तो होत नाही आहे, असं सांगावं लागेल ना. शिवसेना पहिल्यांदा फुटली, आमदार गुवाहाटीला गेले, मग खासदार फुटले, आता परत खासदार फुटत आहेत. उद्धव ठाकरेंनी काय विचार करावा, त्यांचं काही चुकतं असं वाटतं का तुम्हाला एकूणच पक्ष चालवताना किंवा लोकांना हाताळताना? जसं शिंदेकडे लोक आकर्षित होत आहे, शिंदे फील्डवर उतरून काम करते, काय सांगणार? सुरुवातीला ज्यावेळेला उद्धव ठाकरे राजकारणात आले, त्यांना कार्याध्यक्ष बनवलं, त्यावेळेला त्यांच्या राजकारणाची जी स्टाईल होती ती बाळासाहेब ठाकरेंच्या किंवा राज ठाकरेंच्या सुद्धा स्टाईलपेक्षा एकदम वेगळी स्टाईल होती. आणि तेव्हा लोकांना एक शॉक होता की हे एकदम मध्यमवर्गीयांचं राजकारण करण्याची जी शैली आहे उद्धव ठाकरेंची, त्याबद्दल म्हणजे लोकांना थोडा शॉक पण होता, पण लोकांना आकर्षण पण होतं, विशेषतः मध्यमवर्गीयांच्यामध्ये. आत्ता मला असं वाटतं की उद्धव ठाकरे बाळासाहेब ठाकरेंसारखे वागत नाहीत, याचा त्यांना पश्चाताप होत असावा. कारण ही अशा पद्धतीची गद्दारीची कीड आज जर बाळासाहेब असते तर त्यांनी कशी निपटली असते, याचा आपण विचार करायला पाहिजे. ज्या वेळेला शिवसेनेतून कोणी फुटून बाहेर पडायचा प्रयत्न केला, म्हणजे अगदी त्याच्यातून मर्डर झाले, हत्या झाल्या. छगन भुजबळ लपले होते नागपुरात. छगन भुजबळ तर लपले होते, पण त्याच्या अगोदरचे पण आहेत अनेक उदाहरणं. तर ती जी दहशत होती ना, ती शिवसेनेची दहशत संपली. आणि आत्ताची जी फूट आहे ते त्याचंच मोठं लक्षण आहे की शिवसेनेची दहशत संपली. म्हणजे खरं तर जुनी शिवसेना जर असती तर हे फुटणाऱ्यांना अक्षरशः मतदारसंघात, त्यांच्या घरातसुद्धा किंवा त्यांच्या गावातसुद्धा फिरू दिलं नसतं शिवसेना जुन्या शिवसेनेच्या काळात. आता मात्र हे अगदी उजळ मात्याने फिरतील. शेवटचा प्रश्न मला सर, या ऑपरेशन टायगर मागे महाराष्ट्र भाजपचा अँगल आणि सेंट्रल भाजपचा अँगल काय? मी सुरुवातीला सांगितलं त्याप्रमाणे हा पूर्णपणे जो एक भाजपला अपमान सहन करावा लागला घटनादुरुस्तीच्या विधेयकाच्या संदर्भातला, तर तो अपमानाचा पूर्णपणे उट्ट काढण्यासाठी हे पूर्ण नॅशनल लेवलला प्लॅन आहे. म्हणजे पश्चिम बंगालच्या निवडणुकीचा निकाल लागताबरोबर पहिल्यांदा TMC फोडली, आता शिवसेना फोडली आहे. आणखी प्रादेशिक पक्ष जे कोणी थोडे बहुत मोठे असतील ते याच पद्धतीनं फोडण्याचा प्रयत्न होईल. कसंही करून तो 362चा जो आकडा आहे 2/3 मेजॉरिटीचा, तो गाठण्याचा प्रयत्न केला जाईल. ते दिसतंय तितकं सोपं आहे, कारण तुम्ही एक पक्ष फोडला की एक राज्यामध्ये सामान्य मतदारांच्या मनामध्ये त्याच्याबद्दलचा संताप तयार होत जाईल. आणि महाराष्ट्राच्या भाजपाचा विचार जर केला तर आता खासदारांच्या संख्येच्या बाबतीत महाराष्ट्रातला भाजप 3ऱ्या क्रमांकावर आला आहे. कारण शिंदे गट जो आहे तो 2ऱ्या क्रमांकावर गेला आहे. म्हणजे हे 6 खासदार आल्यावर नाही कसे जाणार, ते 13 होतील ना, त्याच्यापेक्षा काँग्रेसचे जास्त आहेत ना. काँग्रेस 1 नंबरवर राहील, भाजप 3वर. हे महाराष्ट्रात पण ठीक आहे, मोठ्या राष्ट्रीय हेतूसाठी छोटंसं नुकसान सहन करायला हरकत नाही असा भाजपचे नेते विचार करत असतील. कॅमेरामॅन सचिन सायामसह गजानन माटे, TV9 मराठी, नागपूर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.